श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आजच्या घडीला माणूस जितका सुसंस्कृत आहे तितका तो स्वार्थी झालाय. जितका तो शहाणा वागतोय तितकाच तो दुटप्पीही वागतोय. आणि जो खरं सच्चा आहे ना, तोच या साऱ्या दुनियेत चुकलेला वाटतोय. श्रोतेहो, कलियुग म्हटलं की फक्त धर्माचा ऱ्हासच नव्हे तर माणसाच्या मनाचा ऱ्हास सुद्धा डोळ्या देखत पाहायला मिळतोय. सत्य बोलणाऱ्याला मूर्ख ठरवलं जातं. चांगुलपणा दाखवून येण्याची खिल्ली उडवली जाते आणि भोळेपणाच्या भिंतीवर समाज आपला स्वार्थ कोरून जातोय. श्रोतेहो, भोळेपणा हा गुण असतो निर्मळतेचा, श्रद्धेचा आणि विश्वासाचा. पण या जगानं मात्र त्याचा उपयोग गुण म्हणून नाही तर गैरफायदा घेण्यासारख्या सोयीस्कर दुर्बळते म्हणून केलाय. एक काळ होता जेव्हा भोळं मन देवाला प्रिय होतं, पण आता मात्र तेच मन लोकांना हवं असतं, कारण अशा मनाला फसवणं सोपं असतं. श्रोतेहो, चांगल्या माणसाचं दुःख हेच आहे, ते चांगले राहतात पण लोक त्यांना मूर्ख समजतात. आणि त्यामुळंच अशा माणसांच्या मनामध्ये एक अव्यक्त वेदना असते की का आपण खरं राहतो, का आपण कोणाला फसवत नाही, का आपण एवढं निर्वाज्य प्रेम देतो. पण खरं बघायचं तर भोळेपणा हा दोष नाही, ते एक तेज आहे. पण तो जपण्यासाठी आता फक्त भावना पुरेशा नाहीत तर शहाणपणाची ढाल हवे. विश्वास ठेवावा पण अंधविश्वास नकोय. प्रेम करावं पण नात्यामध्ये स्वतःचं भानही राखावं. श्रोतेहो, मी जे सांगतोय त्या सर्वांसाठी जे अजूनही सत्य बोलतात, जे अजूनही दिल्यानं प्रेम करतात आणि जे अजूनही भोळ्या मनानं जगाकडे पाहतात. पण श्रोतेहो, आता थोडंसं शिकायला लागतंय, कारण जगाची तोंड वेगळी असतात आणि मुखवट वेगळं असतात. म्हणून श्रोतेहो, भोळे राहा पण सावध राहा. विश्वास ठेवा पण अंदाज बांधत ठेवा. आणि सच्च राहा पण आता स्वतःच्या भल्यासाठी थोडंसं कठोर सुद्धा व्हा. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःचं मन स्वच्छ ठेवा पण जग बघताना डोळ्यात शहाणपणाचा चष्मा असावा. अंतःकरण निर्मळ असावं पण बाहेरच्या जगासाठी सजग दृष्टी हवी. या युगात विश्वास ठेवा पण सर्वप्रथम स्वतःवर आणि नंतर काळावर. इतरांपेक्षा आधी स्वतःची परीक्षा घ्या, मगच दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. आपण भोळे होणं हा आपला स्वभाव असू शकतो, पण लोकांना सतत संधी देणं ही मूर्खपणाची सवय असते. एकदाच फसवलं गेलं तरी शिकणं आवश्यक असतं. कलियुगात भोळेपणा ठेवला पाहिजे पण तो दाखवू नये, झाकून ठेवावा. सच्चेपण गोंधळात झाकावं लागतं, कारण लोक त्याचा गैरवापर करत असतात. भोळेपण हे पावित्र्याचं रूप आहे, पण त्याचं रक्षण शहाणपणानंच करता येतं. निरागसता टिकवण्यासाठी बुद्धी सुद्धा तितकीच धारदार हवी. स्वतःभोवती अनुभवांचं कवच घाला. जेव्हा भोळेपणाचं ओझं दुखावतं, वेळोवेळी स्वतःला शिकवणं हीच बचावाची गुरु किल्ली असते. लोक बोलतात तू खूप सच्चा आहेस, पण त्यांच्या डोळ्यात तो सच्चा म्हणजे वापरायचा असतो. कित्येक वेळा तुमचा आदर नाही तर तुमचं भांडवल समजलं जातं. भोळेपणा स्वभावात ठेवा पण निर्णयात शहाणपणा असू द्या. व्यक्तिमत्व सच्चा असो पण कृती संयुक्तिक असावी. आपलं भोळं मन जपायचं असेल तर डोळ्यातले भाव नाही तर डोक्यातला विचार जागृत असावा. भावना आणि विचार यांचं संतुलन राखावं लागतं. शुद्ध अंतःकरण असावं पण बाह्य जगासाठी शहाणा मुखवटा असावा. मनात भक्ती असावी पण वर्तनात
शहाणपण असावं. जिथं सर्व जग फसतंय तिथं सत्य सांगणाऱ्यालाच वेड्यात काढलं जातं. सत्य बोलणाऱ्या माणसाला या युगात वेडं ठरवलं जातं. शहाणं होणं म्हणजे मतलबी होणं नाही, पण भोळं राहणं म्हणजे आंधळं होणं ठरू शकतं. शहाणपणा आणि मतलबीपणा यातील फरक ओळखावा. प्रेम आणि विश्वास दिला की लोक त्याचा बाजार मांडतात आणि तुम्हाला मूर्ख ठरवतात. अतिभावनांमुळं आपण इतरांच्या खेळाचा भाग बनतो. फसवणूक करणाऱ्याला शिक्षा नाही, पण फसवलेल्या भोळ्याला शिकवण जरूर मिळते. जग शिकवतं, पण नेहमी थोडं उशिरानं. सत्य आणि सरळपणा यांची किंमत बाजारात नाही, तिथं चालते. ती शहाणपणाची बोली. व्यवहारात माणसाच्या सच्चेपणापेक्षा त्याच्या चातुर्यालाच किंमत दिली जाते. भोळ्या लोकांची चूक ही नसतेच. चूक असते ती त्यांच्या भोळेपणावर खेळणाऱ्यांची. पाप भोळ्यांचं नाही, तर त्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांचं असतं. कलियुगात भले लोक या टोपण नावाखाली बाहुल्या बनवले जातात. सच्चे लोक फक्त वापरण्यासाठीच ठेवले जातात. त्यांच्या मताला किंमत नाही. दुनिया भोळ्यांना वापरते, हुशार लोकांना वंदन करते आणि चतुर लोकांच्या मागं धावते. भोळेपणाला आदर नाही, चातुर्याला मात्र मान आहे. भोळेपणा म्हणजे साजरा वाटणारा वसा, पण तो पेलणं केवळ संतांना जमतं. सच्चेपणा ही मोठी शक्ती आहे, ती सर्वांनाच निभावता येत नाही. जगात वाईट माणसं कमी नाहीत, पण त्यांच्या भोळ्या शिकारामध्ये आपण असू नये. आपली जबाबदारी आहे की आपण सावध राहावं. भोळा राहणं हा गुन्हा नाही, पण अंधारात दिवा घेऊन चालणं म्हणजे माशीचं लक्ष वेधून घेणं होय. भोळेपणा दाखवणं म्हणजे स्वतःच धोका ओढवून घेणं. स्वच्छ मनाला या युगात ढवळून टाकणारी लोक खूप भेटतील, पण त्यांच्या समोर उभं राहिलं पाहिजे. आपलं चांगुलपण जपताना सजग राहणं आवश्यक आहे. लोक तुमच्या भोळ्या स्वभावाचा उपयोग स्वतःच्या नफ्यासाठी करतील, पण तुमचं नुकसान झालं की सगळे मुकाट होतील. जोपर्यंत फायदा आहे तेव्हा सगळे जवळ असतात आणि तो संपला की साथही नाही. कलियुग हे असं जंगल आहे जिथं भोळेपणा म्हणजे स्वतःच्या अंगावर मांस चोचून फिरणं. भोळेपणात फिरणं म्हणजे स्वतः शिकार होणं आणि निश्चित करणं. भोळेपणाचा उपयोग जगानं साधन म्हणून केला, पण त्याग करणाऱ्यानं त्याला श्रद्धा समजली. अनेकदा आपण इतरांचं भलं करत राहतो, पण ते आपली कमजोरी समजतात. भोळेपणा म्हणजे देवळात ठेवलेली दानपेटी. सगळे उपयोग घेतात, पण त्यात भर कोण घालतो? निरागस लोकांचा उपयोग सगळे करतात, पण त्यांच्या भल्यासाठी कोण उभं राहतं? कलियुगात सच्चेपणाचा मुखवटा घालून किती वागलं तरी भोळेपणाची शिकार बनतो. तोच जो खरं बोलतो. सच्चेपणा दाखवणारे अनेक जण खोटं बोलतात, पण खरे सच्चे लोकच त्रास सहन करतात. जेवढा आपण निर्व्याज्य राहतो तेवढी ही दुनिया आपल्याला फसवायला सज्ज राहते. जितकं तुम्ही सच्चे राहता तितकं जग तुमच्यात कमजोरी शोधतं आणि त्याचा उपयोग करतं.
भोळं मन हे सोन्यासारखं असतं, पण या जगात त्याचं मोल भंगारासारखं केलं जातं. भोळेपणा मागचं मन खरं आणि निरागस असतं, पण या कलियुगात त्याची किंमत नाही. लोक अशा माणसांना दुर्लक्षित किंवा फसवून टाकतात.